माझी आई मरताना माझ्या मामाला म्हणाली की माझ्या मुलीचा सांभाळ कर, ती तरुण आहे, तिचं लग्न चांगल्या घरात लावून दे. तेव्हा मी 17 वर्षाची होते. मामाच्या घरी राहिल्यानंतर मामी माझा खूप छळ करू लागली. काही दिवसांनी मला खूप त्रास होऊ लागला. तेव्हा कळालं की मी प्रेग्नंट आहे. माझ्या बाळाचा बाप कोण आहे हे मला माहिती नव्हतं. एक दिवस माझ्या मामीने एका भिकाऱ्याला माझ्यासोबत माझ्याच रूममध्ये बंद केलं आणि अशी अफवा पसरवली की माझ्या पोटातलं बाळ त्या भिकाऱ्याचं आहे. मामीने त्या भिकारीसोबत माझं अगदी जबरदस्तीने लग्न लावून दिलं. मी आरडाओरडा करून रडत होते, पण माझं कोणीच ऐकलं नाही. लग्नानंतर मी त्या भिकाऱ्याच्या घरी गेले आणि लग्नाच्या पहिल्याच रात्री मला जे काही सत्य समजलं त्याने माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण माझ्या बाळाचा बाप, माझे नाव राणी आहे. मी 14 वर्षाची होते तेव्हा माझ्या बाबांचा अपघात झाला. माझे बाबा मला आणि माझ्या आईला एकटं सोडून कायमच्या या जगातून निघून गेले. मी माझ्या आईबापांची एकुलती एक लाडकी मुलगी होते. माझ्या बाबांच्या जाण्यानंतर माझ्या आईनेच माझं पालनपोषण केलं होतं. माझे बाबा असताना त्यांनी मार्केटमध्ये 2 दुकानं खरेदी केली होती. त्या दुकानांच्या भाड्यावरतीच आमचं घर चालत होतं. पण मी खूपच कमनशिबी होते. कारण मी जेव्हा 17 वर्षाची झाले तेव्हा माझी आई सारखी आजारी पडू लागली होती. सुरुवातीला ती एकटीच हॉस्पिटलमध्ये जायची. डॉक्टर तिला गोळ्या औषधं द्यायचे, त्याने तिला थोडं बरं वाटायचं. परंतु ती जास्तच आजारी राहू लागल्यामुळे मी स्वतः तिला जेव्हा एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तेव्हा तिथल्या डॉक्टरांनी आईचं चेकअप केलं आणि त्यानंतर तिचे ब्लड सॅम्पल चेक करण्यासाठी पाठवले. ते रिपोर्ट ऐकल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण माझ्या आईला ब्लड कॅन्सर झाला होता आणि तोसुद्धा शेवटच्या स्टेजला होता. डॉक्टर म्हणत होते की त्यांना हा आजार खूप पहिला झाला होता. जर का यांनी अगोदरच टेस्ट करून घेतल्या असत्या तर त्यांच्यावर आपल्याला काहीतरी उपचार करता आले असते आणि त्यांचा जीव आपल्याला वाचवता देखील आला असता. पण आता आपल्या हातामध्ये काहीच नाही राहिलं. आपण सर्व काही देवावर सोडूया. हे सर्व ऐकल्यावर मी स्वतःला कसं तरी सावरलं आणि आईला घेऊन पुन्हा घरी आले. परंतु आठवड्यामध्येच आईची तब्येत खूपच बिघडली. म्हणून मी पुन्हा तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले. तेव्हा डॉक्टर म्हणाले की तुमच्या जवळचे नातेवाईक बोलवा. मी हे ऐकून खूप घाबरले होते. मी रडता रडता माझ्या मामाला फोन केला. माझा एकच मामा होता, त्याचं लग्न झालं होतं. मामा अर्ध्या तासामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये आला. मामा आल्यानंतर आईने मामाचा हात हातामध्ये घेतला आणि त्याला सांगितलं की आता मी माझ्या मुलीला तुझ्याकडे सोपवत आहे. मी गेल्यानंतर माझ्या मुलीला तुझ्याशिवाय कोणीच नाही. माझ्या मुलीची सर्व जबाबदारी तुझ्यावर आहे. ती आता तरुण झाली आहे. तिच्यासाठी एखादा चांगला मुलगा तू बघून तिचं लग्न करून दे. त्याचवेळी मामाने आईला आधार देत, तू काळजी करू नकोस, तुझ्या मुलीची सर्व जबाबदारी घ्यायला मी तयार आहे. मी तुला वचन देतो, तिला मी काहीही कमी पडून देणार नाही. असं म्हणून मामाने आईच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि त्याच रात्री माझी आई हे जग सोडून कायमची निघून गेली. मामाने आणि मी माझ्या आईचे अंतिम संस्कार केले. नंतर मी मामासोबत मामाच्या घरी गेले. मामाची 2 मुलं लहान होती आणि मामीसुद्धा तरुण होती. मामाने घरी गेल्यानंतर मामीला सांगितलं की राणी आता आपल्याबरोबरच राहणार आहे. तेव्हा माझी मामी मला तिच्याबरोबर ठेवायला तयार नव्हती. तिचं असं म्हणणं होतं की एका तरुण मुलीला आपल्याजवळ ठेवून विनाकारण आपण कोणत्या संकटात सापडायला नको. त्यावर माझा मामा म्हणाला, मी हिला रस्त्यावर सोडू शकत नाही ना. ती माझी भाची आहे आणि आता ती मोठी झाली आहे. तुला घरकामातसुद्धा तिची खूप मदत होईल आणि त्यामुळे तुझे काम कमी होईल. त्यानंतर मामाने मला एक रूम दाखवली आणि मला समजावत म्हणाला, आजपासून तुझी ही रूम आहे. राणी बाळा,
घरामध्ये एवढी काही कामं नसतात, पण मी तुझ्या मामीसमोर मुद्दामून असं म्हणालो, कारण तिने तुला घरामध्ये ठेवावं, उगाचच घरामध्ये वाद नको म्हणून मी म्हणालो. तेव्हा मी मामाला म्हणाले, मामा तू काळजी करू नकोस. तसंही मी पूर्ण दिवस घरात बसून काय करू? त्यापेक्षा ही चांगली गोष्ट आहे की मी मामीला तिच्या कामामध्ये थोडीफार मदत करेन. माझा वेळसुद्धा निघून जाईल. आणि अशा प्रकारे मी मामाच्या घरामध्ये राहू लागले आणि घरातल्या कामामध्ये मामीला मदतही करत होते. तरीसुद्धा मामी मला टचके टोमणे मारत असायचीच आणि दुसऱ्या गोष्टींचासुद्धा माझ्यावरच राग काढायची. एवढंच नाही तर ती मला सारखी म्हणायची की तुझं सौंदर्य आमच्यासाठी एखाद्या धोक्यापेक्षा कमी नाही. आजकाल तर अशाच मुलींनी आमच्या या वस्तीतील वातावरण खराब करून ठेवलं आहे. एखाद्या दिवशी तुझ्यामुळे आमच्या घराची बदनामी व्हायची. माहीत नाही तुझ्या आईने तुझे ओझे आमच्यावर का टाकले. मामीच्या या बोलण्यावर मी तिला काहीच उलट बोलत नव्हते. मामाच्या घरासमोरच एक छोटासा चौक होता. तिथे नेहमीच तरुण मुलांची गर्दी असायची. कोणी सिगारेट पीत असायचं तर कोणी मुलींकडे पाहून घाणेरडे इशारे देखील करत असायचे. मी घराच्या बाहेर कधीच निघत नव्हते, कारण मला माझ्या मामाची इज्जत खूप महत्त्वाची होती. मला असं कधीच वाटत नव्हतं की माझ्यामुळे माझ्या मामाची आणि माझ्या मामीची मान शरमेनं खाली जाईल. माझ्याकडून कधीच चुकीचं पाऊल उचललं जाणार नाही याची मी अगदी पूर्णपणे दक्षता घेत होती. एक दिवस सकाळी दूधवाला दूध देण्यासाठी आला होता. त्यावेळी मी जागी होते. खरं तर हे काम नेहमी मामाच करत असायचा, परंतु कदाचित आज त्याची तब्येत बरी नव्हती म्हणून तो झोपला होता. तो उठला नाही हे पाहून मी स्वतः किचनमधून दुधाचं भांडं घेऊन बाहेर गेले. मी बाहेर जाऊन दूध घेतलं तेव्हा दूधवाला मला म्हणाला, तू कोण आहेस? आधी मी तुला इथे कधीच पाहिलेलं नाही. दूधवालासुद्धा एक तरुण मुलगा होता. मी त्याला म्हणाले, मी याच घरामध्ये राहते. तेव्हा तो माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागला आणि तो म्हणाला, एक बोलू का? वाईट तर वाटणार नाही ना? तू खूपच सुंदर आहेस. त्याच्या या बोलण्यावर मी काहीच उत्तर दिलं नाही. परंतु तेवढ्यात तिथे मामी आली. ती दूधवाल्यासमोरच मला नको नको ते बोलू लागली. म्हणाली की मला माहिती आहे तू एक चालू मुलगी आहेस. तू तुझे रंग कुठे ना कुठे नक्की दाखवणारच हे मला चांगलंच माहीत होतं. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी लगेचच घरामध्ये निघून गेले. आणि त्याच वेळात ही एक गोष्ट मामीने मामाला सांगितली की तुमच्या लाडक्या भाचीने सकाळी सकाळी आपले रंग दाखवले. त्या दूधवाल्यासोबत लय प्रेमानं बोलत होती ती, आणि तो दूधवालासुद्धा तुमच्या लाडक्या भाचीची खूप स्तुती करत होता. मी मामाला लगेच म्हणाले, मामा असं काहीच नाही. मामीचा काहीतरी गैरसमज झाला असेल. तेव्हा मामी माझ्यावर अगदी जोरात ओरडली आणि म्हणाली, तुझी वायफळ बडबड बंद कर. मला सगळे तुझे नखरे चांगलेच माहीत झाले आहे. तू किती दुधासारखी शुभ्र आहेस ते मला चांगलंच माहीत आहे. मामाने हे ऐकून तर डोक्याला हातच मारला आणि मला सक्त ताकीद दिली की जर तू पुन्हा असं वागलीस तर माझ्यासारखा वाईट दुसरा कोणी नसेल. कोणत्याही ऐऱ्या गैऱ्यासमोर तुला जाण्याची काय गरज? तू माझ्या बहिणीची एकुलती एक आठवण आहेस. मोठ्या इज्जतीमध्ये तुला तुझी पाठवणी करायची आहे आणि मला तुझी पाठवणी करायची आहे आणि ते माझं कर्तव्यही आहे. म्हणून मी तुझ्यासमोर हात जोडून विनंती करतो, तू माझ्या इज्जतीचा तरी विचार कर. नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणीच नसेल. मी पूर्ण दिवस हा विचार करत होते की याच्यामध्ये माझी काय चूक आहे की मी सुंदर आहे. माझे जगणे आता खूपच खडतर झालं होतं, कारण मामीबरोबर आता मामासुद्धा प्रत्येक गोष्टीवरून ओरडत होता. कदाचित तो मामीला खुश करण्यासाठी असे वागत होता. मी सगळं करूनसुद्धा मामी माझा रागच करत होती. ती नेहमी मी म्हणायची की ही मुलगी चारित्र्यहीन आहे. हिला लवकरात लवकर घराबाहेर काढा, नाहीतर एक ना एक दिवस ही आपली इज्जत धुळीस मिळवेल आणि हिच्यामुळे माझ्या मुलांनासुद्धा वाईट संस्कार लागतील. मी या मुलीला लपून छपून मुलांबरोबर बोलताना पाहिलं आहे. मामीच्या या बोलण्यावर मला खूप वाईट वाटत होतं.
मला खूप दुःखही व्हायचं, परंतु माझे दुःख सांगावे असा जवळचा कोणी व्यक्ती माझ्या आयुष्यातच नव्हता. मी एकटी माझ्या रूममध्ये बसून रडायची आणि माझ्या अश्रूंवाटे दुःख बाहेर काढण्याचा पूर्ण प्रयत्न करायची. मी प्रत्येक पाऊल टाकताना अगदी 1000 वेळा विचार करायची की माझ्यामुळे मामाची मान शरमेनं खाली झुकायला नको. परंतु मामीच्या अशा बोलण्याने माझं रक्त जाळायचं. आजकाल आमच्या वस्तीमध्ये टिंगलटवाळक्या पोरांनी एक गोष्ट पसरवली होती की आमच्या वस्तीमधल्या एका मुलीची इज्जत कोणीतरी लुटली आहे. ही अफवा पसरवून त्या मुलीचं नाव खराब केलं होतं, कारण तिच्यासोबत असं काहीच झालं नव्हतं. पण ती मुलगी कोणी सामान्य नव्हती, तर तिथल्या सरपंचांचीच मुलगी होती. त्यामुळे ही गोष्ट पोलिसांपर्यंत गेली. त्यामुळेच आता पोलीस आमच्या वस्तीमध्ये विनाकारण फिरणारे, टिंगलटवाळ्या करणाऱ्या सर्वच मुलांना अगदी उचलून जेलमध्ये टाकत होते आणि सर्वांची चौकशी करत होते की कोणी त्या मुलीची चुकीची अफवा पसरवली आहे. मला ही गोष्ट मामीकडूनच समजली होती. त्या मुलीच्या घरचे खूप श्रीमंत लोक होते. सरपंच म्हणत होते की या वस्तीतील मुली आमच्या आहेत, त्यामुळे आज आमच्या मुलीची इज्जत खराब केली आहे. उद्या दुसऱ्या कोणत्या मुलीची होईल, म्हणून असली वाईट अफवा पसरवणाऱ्याला लवकरात लवकर पकडणं खूप गरजेचं आहे. आणि 1 आठवड्यानंतरच त्या गुन्हेगारांना पकडण्यात आलं. एक दिवस मामी मला खूप उलटसुलट बोलायला लागली, कारण माझ्या हातातून चहाचा कप तुटला होता. ती मला म्हणत होती की तू स्वतः खूप नाजूक समजते. तुला तुझ्या सौंदर्याने, तुझ्या त्या सुंदरतेचा खूप गर्व आहे, हो ना? आता बघच, मी तुला या घरातून बाहेर कशी काढते. आणि आजची शिक्षा तुला ही आहे की तुला पूर्ण दिवस जेवायला मिळणार नाही. मामी माझ्यावर जोरजोरात ओरडत होती आणि मी अगदी शांतपणे खालीमान घालून अश्रू ढाळत होती. तरीही मामीचं ओरडणं काही कमी होत नव्हतं. शेवटी तरसून मी तिला म्हणाले, जर मला तुला इथून बाहेर काढायचं असेल तर काढू शकतेस. देव माझ्यासाठी काही ना काहीतरी व्यवस्था नक्की करेल. तो मला असंच वाऱ्यावर सोडणार नाही, कारण देवाला सगळं काही माहीत आहे. हे पूर्ण जग त्याने तयार केलेलं आहे. जर तू मला इथून बाहेर काढलंस तर कमीत कमी तुझ्या जाचातून तरी माझी सुटका होईल. अगं मामी, तू सांग ना, मी तुझे एवढे काय बिघडवलं आहे, ज्यामुळे तू माझा एवढा राग करतेस. मी पूर्ण दिवस एखाद्या गाढवाप्रमाणे घरातली सर्व कामं करत असते, तरीसुद्धा तू माझा राग करतेस. माहीत नाही त्या वेळेला मला काय झालं होतं. मी नेहमी शांत असणारी आता खूप बोलत होते. कदाचित मी खूप वेळा शांत राहून मामीला एक शब्दसुद्धा उलट बोलत नव्हते आणि त्यामुळेच आता माझ्या तोंडातून हे शब्द निघत होते. मी नेहमीच ती काहीही बडबडली तरी मान खाली घालून अगदी निमूटपणे ऐकत असते. मला आजसुद्धा तिच्याबरोबर कोणताही वाद घालण्याचा नव्हताच, परंतु आज मला काही सहन झालं नाही आणि मी तिला उलट बोलले. मी एवढी हिंमत दाखवून तिला उलट बोलल्यानंतर तिला खूपच राग आला होता. तिने चिमटा गरम केला आणि माझ्या हातावर चटका दिला. त्यावेळेला मला खूप वेदना होत होत्या, पण मामी एवढ्यावरच थांबली नाही. तिने माझे केस पकडले आणि मला फरफटत माझ्या रूममध्ये ढकलून दिलं आणि बाहेरून दरवाजा बंद केला. त्या जखमेच्या वेदना सहन करत मी रडत होते. त्यावेळेला माझ्या आईबाबांची मला खूप आठवण येत होती. मी सुद्धा त्यांच्याबरोबरच या जगातून निघून गेले असते तर खूप बरं झालं असतं. मी वर पाहून माझ्या आईबरोबर बोलत होते, आई, हे जग खूप वाईट आहे गं. आत्ताच्या आत्ता तुम्हाला सुद्धा तुमच्याकडे घेऊन जा. मला रडता रडता कधी डोळा लागला समजलंच नाही आणि जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा सगळीकडे रात्रीचा अंधार पसरला होता. तेव्हा मी खूपच घाबरली होती की एवढा वेळ मी झोपली तरी कशी. आता मी खूपच घाबरले होते, कारण आता मामी काय करणार या भीतीनं माझं अंग थरथर कापू लागलं होतं. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी मामीने माझी कोणतीही तक्रार केली नाही किंवा मला काही बोलली देखील नाही. कदाचित तिने माझ्यावर अत्याचार केला होता, म्हणूनच बहुतेक तिला माझी दया आलेली असेल असं मला वाटत होतं. विनाकारण तिने माझ्यावर अत्याचार केला असेल तिला असं वाटत असेल. मला वाटत होतं की एक वेळ
मामीने माझ्यावर प्रेम नाही केलं तरीही चालेल, परंतु माझ्यावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार तिने करायला नको. मला वाटत होतं की मामाला सांगावं की माझं लग्न कर, म्हणजे माझी या घरातून कायमची सुटका होईल. परंतु मामाबरोबर ही गोष्ट बोलण्याची माझी हिंमतच होत नव्हती. मला समजत नव्हतं की माझ्याच लग्नाची गोष्ट मी मामाबरोबर कशी बोलू. आणि शेवटी एक दिवस माझी तब्येत खराब झाली. त्यावेळी मला सारखी झोप येत होती आणि माझ्यामध्ये उठण्याची ताकदसुद्धा नव्हती. घरातली सर्व कामे तशीच पडून होती. मामासुद्धा एक दिवसासाठी शहराबाहेर गेला होता. तेवढ्यात मामी ओरडत माझ्या रूममध्ये आली आणि म्हणाली, आजचं जेवण कोण बनवणार? तुझी आई येणार आहे का बनवायला? मी मामीला म्हणाले, मामी माझी तब्येत खूप खराब आहे. मला उभंसुद्धा राहता येत नाही. माझी हालत पाहून मामीचं वागणं लगेच बदललं. ती माझ्याकडे पाहत म्हणाली, ठीक आहे, तू थोडा आराम कर. आज तसंही जास्त काही काम नाही, कारण तुझा मामासुद्धा घरात नाही. आज कमी जेवण बनवायचं आहे, मग मीच बनवते जेवण, असं म्हणून ती किचनमध्ये निघून गेली. आज मात्र मी खूपच खुश होते, कारण पहिल्यांदा माझी मामी माझ्याबरोबर चांगली वागली होती. मी रूममध्ये शांतपणे झोपले होते. दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी लवकर उठून मी घरातली कामं करू लागले. मला मामीने डॉक्टरांना विचारून औषधं दिली, परंतु 1 आठवड्यानंतर पुन्हा माझी तब्येत खराब होऊ लागली. मला काही केल्यास समजतच नव्हते की माझ्याबरोबर काय घडत आहे. मला जास्त उलट्यासुद्धा होत होत्या आणि चक्करसुद्धा येत होती. माझी अवस्था पाहून मामासुद्धा घाबरला आणि मामीला म्हणाला, राणीला तू डॉक्टरांकडे घेऊन जा, तिची तब्येत मला खूपच खराब वाटत आहे. मामा कामाला बाहेर गेल्यानंतर मामी मला एका लेडी डॉक्टरांकडे घेऊन गेली. त्या डॉक्टरने माझे चेकअप केलं आणि त्यानंतर जे काही सांगितलं ते ऐकून मला वाटत होतं की मला मरण आलं असतं तर खूप बरं झालं असतं. आम्ही दोघीही घरी आलो. मामा घरी आला तेव्हा त्याने विचारलं की डॉक्टरने राणीला काय सांगितलं, तिला काय झालं आहे. तेव्हा मामी ओरडतच म्हणाली, अभिनंदन अभिनंदन, तुमची लाडकी भाची आता आई होणार आहे आणि तुम्ही आजोबा होणार आहात. मी शांतपणे मान खाली घालून उभी होते. हीच गोष्ट जेव्हा त्या डॉक्टर मॅडमने सांगितली तेव्हा देखील मी खूप हैराण झाले होते, कारण माझा तर कोणाबरोबरही संबंध नव्हता. माझा मामासुद्धा खूप हैराण झाला होता. मी आता या लोकांना काय उत्तर देणार होतोय. माझ्या डोळ्यातून सतत अश्रुधारा वाहत होत्या. माझा मामा मला ओरडला आणि म्हणाला, मी हे काय ऐकत आहे. मी म्हणाले, नाही मामा नाही. मी बोलतच होते की मामाने माझ्या एक जोरात कानाखाली मारली आणि मामीने सुद्धा त्याला साथ दिली. मामीने माझ्या केसांना झटका देऊन मला जोरदार धक्का दिला आणि मला खाली पाडलं. मामी दोघेही माझ्या रक्ताला दोष देत होते. मी रडत होते, शांतपणे बोलणं ऐकत होते, कारण माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. तो दिवस कसा तरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी मामीने मामाला विचारलं की आता या पोरीचं काय करायचं. तेव्हा मामा म्हणाला, आता या पोरीचं काय करणार, हिने तर आपले तोंड काळं केलं आहे. त्यावर मामी म्हणाली, मी दुसऱ्या कोणाचं पाप या घरात ठेवून घेणार नाही. तिने नक्कीच वस्तीमधल्या कोणत्या तरी मुलाबरोबर जाऊन तोंड काळं केलं असणार. तुम्ही लवकरात लवकर त्या पोराचा शोध घ्या आणि हिचं त्याच्याबरोबर लग्न लावून द्या आणि हिची जबाबदारी त्यांच्यावर द्या. लवकर हे काम करा, म्हणजे कोणालाही काही पत्ता लागणार नाही. तेव्हा मामा मामीला म्हणाला, अगं तू लहान मुलांसारखी काय वागत आहेस. एवढ्या सहजासहजी तो मुलगा मिळणार आहे का. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राणीसुद्धा बोलायला तयार नाही की तो मुलगा कोण आहे. आता अशा परिस्थितीमध्ये आपण कसं काय शोधणार त्या मुलाला. त्यावर मामी म्हणाली, तुम्ही हे सर्व प्रकरण माझ्यावर सोडा. मी नक्कीच काही दिवसांमध्ये त्या हरामखोराचा शोध लावते. मामा तर डोके पकडून बसला होता आणि म्हणत होता, आता मी कुठे तोंड दाखवण्याच्या लायकीचा राहिलो नाही. या मुलीने मला बदनाम केला आहे. मामाची ही अवस्था पाहून मला खूप दुःख होत होतं, परंतु मी तरी काय करू शकत होते, कारण मला स्वतःलाच माहिती नव्हतं
की माझ्या पोटामध्ये वाढणाऱ्या बाळाचा बाप कोण आहे. दुसऱ्या दिवशी मामी सरपंचांकडे गेली. ज्यांच्या मुलीची कोणीतरी वाईट अफवा केली होती आणि त्या लोकांनी त्या मुलाला सुद्धा पकडलं होतं. मामीने सरपंचांकडे जाऊन माझी सर्व गोष्ट मांडली आणि त्यांना म्हणाली की आम्ही खूपच टेन्शनमध्ये आहोत. तुम्ही पोलिसांच्या मदतीने जसे त्या मुलाला पकडलं त्याप्रमाणे तुम्ही माझीसुद्धा मदत करा आणि राणीबरोबर ज्याने कोणी वाईट केलं आहे त्याचा शोध लावून द्या, म्हणजे मला त्याच्याबरोबर तिचं लग्न करून तिला तिच्या घरी पाठवता येईल. तेव्हा मामीला सरपंचाने शब्द दिला की तुम्ही काळजी करू नका, आपण पोलिसांच्या मदतीने नक्कीच त्या गुन्हेगाराला शोधून काढू. तुमची मजबुरी आम्ही समजू शकतो, कारण आम्हीसुद्धा त्या गोष्टीमधून गेलो आहोत. याचा किती त्रास होतो ते आम्हाला चांगलंच माहिती आहे. आम्ही तुमची नक्कीच मदत करू. मामीने घरी येऊन ही गोष्ट मामाला सांगितली की सरपंच आपल्याला मदत करणार आहेत. तेव्हा मामाला खूप टेन्शन आलं. मामा मामीला म्हणाला की तू हे काय करून बसलीस, आता पूर्ण वस्तीमध्ये ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली जाईल. त्यावर मामी म्हणाली, पसरू दे, काय फरक पडणार आहे, ती मुलगी थोडीच आपली आहे. तिने आपली इज्जत नाही तर तिच्या आईवडिलांची इज्जत खराब केली आहे. माझी अवस्था खूपच वाईट झाली होती, कारण जेव्हा माझ्या मामाला राग येत होता तेव्हा तो माझ्यावर आता हात उचलायला लागला होता. मामीला तर कोणते ना कोणतं कारणच हवं होतं. आता तर तिला चांगलाच बहाणा मिळाला होता. तिने माझं जगणंच अगदी मुश्किल करून ठेवलं होतं. आता पुन्हा एकदा वस्तीमधील सर्व मुलांना पोलीस पकडत होते. पूर्ण वस्तीत माझ्याच नावाची चर्चा चालू झाली होती. रात्रीची झोप माझी उडालीच होती. मी खूप वेळ माझ्या डोक्यावर जोर देऊन विचार करण्याचा प्रयत्न करत होते की त्या रात्री माझ्या बाबतीत काही चुकीचं तर झालं नाही ना. परंतु मला काही नीट आठवतही नव्हतं, कारण त्या दिवशी मला बरं वाटत नव्हतं. त्या दिवशी मामीने सर्व कामं केली होती आणि त्याच रात्री मला गाढ झोप देखील लागली होती. आता मी माझ्या रूमचा दरवाजा आतून बंद करून केला होता आणि मी आतमध्ये पडले होते. मी विचार करत होते की मी आई कशी बनू शकते. सर्व लोक मला चारित्र्यहीन मुलगी म्हणत होते की मी पाप केलं आहे आणि माझ्या प्रियकराचं नावसुद्धा सांगत नाही. मामी तर अशी बोलत होती जसं काय तिला माहिती होतं की कोणत्या मुलाने माझ्याबरोबर चुकीचं केलं आहे. तिला फक्त काहीही करून त्या मुलाबरोबर लग्न लावून मला घराबाहेर काढायचं होतं. परंतु मला माहिती होतं की मी काहीच केलेलं नाही. माझ्या देवालाही माहिती होती की मी निष्पाप आहे. जेव्हा मी देवाचं नाव घ्यायची तेव्हा मामी माझ्यावर ओरडायची, म्हणायची, एवढं मोठं पाप केलं आहेस आणि देवाचं नाव घेते, तुला लाज कशी वाटत नाही गं. आणि तो दिवस आला ज्याने माझ्याबरोबर चुकीचं केलं होतं त्याला पकडण्याची वेळ जवळ आली होती. कारण जेवढी मुलं पकडली गेली होती त्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली होती. त्यातल्या कोणत्याच मुलाने गुन्हा केला नाही. ते ओरडून म्हणत होते की आम्ही काहीच केलेलं नाही. शेवटी एका माणसाने गुन्हा कबूल केला आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून आमच्या वस्तीमध्ये बसणारा एक भिकारी होता. मी तर त्या भिकारी माणसाला सुद्धा कधी पाहिलंही नव्हतं. माझा मामा म्हणत होता त्या भिकारीवर आता मी पोलीस केस करतो आणि त्याचं जीनस हराम करून सोडतो, त्याला जेलमध्ये पाठवतो. पण मामीने मामाला थांबवलं आणि म्हणाली, हे सर्व करून आता काय फायदा होणार आहे. त्यापेक्षा तुम्ही राणीचं लग्न त्या भिकाऱ्यासोबत लावून द्या आणि हिला आपल्या घरातून कायमचं बाहेर काढा. तेव्हा मामा म्हणाला की मी तिच्या आईला शब्द दिला होता की मी तिची काळजी घेईन आणि तिचे एका चांगल्या ठिकाणी लग्न लावून देईन. पण तिने तिच्या हातानेच तिच्या आयुष्याचं वाटोळं करून घेतलं आहे. आता मी सुद्धा काहीच करू शकत नाही. मला राणीचं लग्न त्या भिकाऱ्यासोबत लावून द्यायचं लागेल. त्यावेळी मी खूप आरडाओरडा केला. मी खूप रडले आणि म्हणाले की माझं लग्न त्या भिकाऱ्याबरोबर करून देऊ नका. माझं त्याच्याबरोबर कोणताही संबंध नाही. माझ्यावर एवढा मोठा अत्याचार चुकूनही करू नका. परंतु माझं कोणी ऐकलंच नाही. पंडिताला घरी बोलवण्यात आलं. भिकारी घरीच येऊन बसला होता. त्यावेळेला मामा मात्र घराबाहेर निघून गेला होता.
त्याने माझ्याकडं साधं पाहिलंही सुद्धा नव्हतं. पंडितांनी मंत्र म्हणणं चालू केलं आणि शेवटी माझं आणि त्या भिकाऱ्याचं लग्न झालं. मला त्या भिकाऱ्याचा खूप राग आला. त्याचे ते फाटलेले कपडे, त्याची वाढलेली दाढी, त्याचा अवतार पाहून माझं डोकं गरगरत होतं. मी रडत देवाकडे प्रार्थना करत होते की या भिकाऱ्याबरोबर मी माझं पूर्ण आयुष्य कसं काढू. माझ्या मामीने माझी पाठवणी अशी केली जसं काही तिने त्या भिकाऱ्याला माझी भीक दिली आहे. अगोदर तर त्या भिकाऱ्याने असं सांगितलं होतं की मी काहीच केलं नाही, परंतु माझी सुंदरता पाहून त्याचे डोळे फिरले होते आणि तो तयार झाला होता. मला त्या भिकाऱ्याचा खूपच राग येत होता. माझी मामी त्या भिकाऱ्याला सांगत होती, आता हिला तुझ्याबरोबर घेऊन जा, हिला रस्त्यावर बसव, नाहीतर एखाद्या झोपडीत ठेव, आम्हाला काहीच घेणं देणं नाही. आता हिचा सांभाळ करणं ही तुझी जबाबदारी आहे आणि एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेव, पुन्हा कधीही इकडे यायचं नाही. हिचा आणि आमचा काहीही संबंध नाही. ही आता कायमची आमच्यासाठी मेली आहे. मी तिथून निघताना माझ्या मामीला एवढंच म्हणाले की तुम्ही माझ्याबरोबर जे काही केलं आहे ते चांगलं नाही केलं. तुम्हाला देव याची शिक्षा नक्कीच देईल. परंतु मामीला माझ्या बोलण्याने काहीही फरक पडला नाही. मी त्या भिकाऱ्याबरोबर त्याच्या घरी आले, पण त्याचं घर पाहताच मी आश्चर्यचकित झाले, कारण त्याचं घर खूप मोठं होतं आणि सुंदर, स्वच्छ, व्यवस्थित, अगदी सजवलेलं. त्याच्या घरातील सामान पाहताना असं वाटत होतं की ते घर एका श्रीमंताचं घर आहे. मग थोड्या वेळात तो भिकारी असा काही वागू लागला की माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने आपल्या चेहऱ्यावरती जे काही नकली दाढी काढली तेव्हा मी हैराण झाले, कारण तो कोणी भिकारी नव्हता, तर तो एक साधारण माणूस होता. त्याचं वय साधारणतः 25 ते 26 वर्ष असेल. तो फ्रेश झाला आणि माझ्याजवळ आला आणि म्हणाला, मी कोणी भिकारी नाही, माझा संबंध क्राईम ब्रँचबरोबर आहे. मी गुन्हेगारांना पकडण्यासाठी त्यांचे डावपेच उधळून लावण्यासाठी असा वेश धारण केला होता आणि मी तुमच्या वस्तीमध्ये भिकाऱ्याच्या रूपात सर्व खबर काढण्यासाठी फिरत होतो, कारण तुमच्या वस्तीमधील काही मुलं खूपच चुकीची कामं करत होते आणि म्हणूनच मला प्रत्येक गोष्टीची खबर मिळवण्यासाठी मला या वेशात तिथं जावं लागत होतं. मी तुझ्याबरोबर कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही. मी जेव्हा चौकशी केली तेव्हा मला समजलं होतं की तुझ्या मामीने तुझ्याबरोबर केलेला हा एक कट आहे, कारण तू प्रेग्नंट नाही आहे. तुझ्या मामीने त्या लेडी डॉक्टराला पैसे देऊन असे रिपोर्ट बनवायला सांगितले होते आणि त्या डॉक्टर लेडीजकडून एक औषध घेऊन तुला दिलं गेलं होतं, ज्याने तुला उलट्या आणि चक्कर देखील येत होती. माझ्या नवऱ्याकडून सत्य कळल्यानंतर मला खूप आनंद झाला होता की माझं नशीब एवढंच वाईट नाही की माझ्या मामीने पूर्ण वस्तीमध्ये माझी जी बेइज्जती करून आजारी पाडून माझे रिपोर्ट बदलून घेतले होते. मग मी माझ्या नवऱ्याला विचारलं, तुम्हाला हे सर्व कसं समजलं, कुठून समजलं? तेव्हा ते म्हणाले की त्या लेडी डॉक्टरकडे जाऊन मी तिचा जबाब नोंदवला होता, तेव्हा तिने तिचा गुन्हा कबूल केला होता. त्याचवेळी मी तिच्याकडे तुझा फोटो पाहिला होता. त्या फोटोमध्ये पाहताच तू मला आवडली होतीस. त्या लेडी डॉक्टरांची सखोल चौकशी केल्यानंतर मला तुझी हिस्ट्री संपूर्ण समजली होती. तुझी जवळचं असे या जगात कोणीच नाही. तू तुझ्या मामाकडे राहतेस ही माहितीसुद्धा मला तिथूनच समजली होती. ज्या मामीकडे तू राहत होतीस तीच मामी तुझ्याविरुद्ध एवढे मोठे षडयंत्र रचत होती. मी तुझ्यासोबत खोटं वागलो आहे, त्यामुळे मी तुझी माफी मागतो. तू मला माफ करावं हीच माझी इच्छा आहे. तुझे जरी माझ्याबरोबर लग्न झालं असेल तरी मी तुझ्यावर नवऱ्याचे अधिकार गाजवणार नाही. जोपर्यंत तू स्वतः मला तुझा नवरा म्हणून मनापासून स्वीकारत नाहीस तोपर्यंत मला तुझ्याबरोबर नवरा असल्याचा कोणताही अधिकार दाखवता येणार नाही आणि मी तसं करणारसुद्धा नाही. माझ्या नवऱ्याचं बोलणं ऐकून मी खूपच आश्चर्यचकित झाले होते. माझ्या मामीने माझं आयुष्य बर्बाद करण्यासाठी एवढा मोठा खेळ रचला होता. माझ्या नवऱ्याचं नाव शशांक होतं. ते म्हणाले
की तुझा त्या माणसाबरोबर कोणताही संबंध राहिलेला नाही. तुला आता इथेच राहायचं आहे माझ्याजवळ. त्यांनी मला समजावलं की आता मला तुझ्या वस्तीमधील लोकांसमोर हे उघडं करायचं आहे की तू निष्पाप आहे. त्यांना समजायला हवं की तुझी चुकी काहीच नव्हती, तरी तुझ्या मामीनेच त्या डॉक्टरांना पैसे देऊन हे सर्व घडवून आणलं होतं. आणि मी माझीसुद्धा वस्तीला ओळख करून देणार आहे की मी एक भिकारी नसून क्राईम ब्रँचचा माणूस आहे आणि आता राणीचा नवरा. दुसऱ्याच दिवशी सकाळी जेव्हा हे सर्व सत्य वस्तीतील लोकांसमोर माझ्या मामाला समजलं, तेव्हा त्याने माझ्या मामीच्या एक जोरदार कानशिलात लावली. सर्व लोक हे पाहत होते. मामीने लज्जेनं मान खाली घातली होती. मामाने सुद्धा माझी माफी मागितली होती. मी माझ्या मामाला माफ केलं आणि म्हणाले की मी माझ्या नवऱ्याबरोबर माझं नवीन आयुष्य सुरुवात करत आहे. फक्त मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत. मी आणि शशांकने मामाचे आशीर्वाद घेतले आणि मी मामीला म्हणाले, तू म्हणाली होतीस ना, तुझा आणि माझा काहीच संबंध नाही. आता मीच सगळे संबंध तोडते. मामासुद्धा काहीच बोलला नाही. आम्ही दोघेही आमच्या घरी आलो होतो. हळूहळू आम्ही दोघे एकमेकांना समजून घेऊ लागलो होतो. 2 महिन्यातच आमचं एकमेकांविषयी प्रेम वाढू लागलं आणि पुढे आम्ही लग्नानंतरचे आयुष्य सुरू केलं. कारण शशांकचे असे पहिल्यापासूनच म्हणणे होते की जोपर्यंत तू माझा मनापासून स्वीकार करत नाहीस तोपर्यंत मी तुझ्यावर नवरा असल्याचा हक्क कधीच सांगणार नाही. ज्या दिवशी मी त्याचा अगदी मनापासून नवरा म्हणून स्वीकार केला त्या दिवसापासून आमचे लग्नानंतरचे खरे आयुष्य सुरू झाले. शशांक खूपच चांगला माणूस होता आणि ते माझ्यावर खूप प्रेमही करत होता. आता आम्हाला 2 मुलेसुद्धा झाली होती आणि आम्ही त्यांच्याबरोबर खूप खुश होतो. एक दिवस शशांक मला म्हणाले की मी तुमच्या वस्तीमध्ये काही कामानिमित्त गेलो होतो तेव्हा मला समजलं की तुझा मामा या जगात राहिला नाही आणि तुझ्या मामीची ही काळजी घ्यायला कोणीही नाही. त्यांची मुलं तर अजून छोटी आहेत, शिकत आहेत. माझी मामीसुद्धा आजारी असते. तुझी इच्छा असेल तर आपण त्यांना भेटायला जायचं का? मामाचं ऐकून मला खूपच दुःख झालं. माझ्या मामीने आजवर मला खूप दुःख दिलं, रागराग केला. मी माझ्या मनावर दगड ठेवला आणि म्हणाले, यापुढे तुम्ही तिचं नावसुद्धा माझ्यासमोर घेऊ नका. तिने माझ्या आयुष्यात विष कालवण्याचं काम केलं आहे. जर देवाने तुम्हाला माझ्या आयुष्यात आणलं नसतं तर माझं काय झालं असतं याची साधी कल्पना करूनच माझा जीव कासावीस होतो. अशा व्यक्तीविषयी मनात प्रेम तरी कुठे असणार? तरीही शशांक मला समजावत होते की तुझी मामी आजारी असते आणि तिची मुलंसुद्धा खूप छोटी आहेत. तुझ्याबरोबर ती चुकीची वागली, परंतु देवाने तुला आता चांगलं आयुष्य दिलं आहे. आता तू तुझ्या आयुष्यात खूप खुश आहेस. मला असं वाटतं की तू तुझ्या मामीला माफ करायला हवं. कदाचित तिला तुझ्या मदतीची गरज आहे. मी शशांकचं बोलणं ऐकायला तयार नव्हते. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, आता तुम्हीच मला सांगा की मी माझ्या मामीला माफ करायला हवं की नाही? ती ज्या अवस्थेमध्ये आहे तसेच तिला सोडायला हवं. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली तर कथेला लाईक शेअरसुद्धा नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.